यस. नमस्कार. आता हे सीमोल्लंघन केशव वेणूनंतर सीमोल्लंघन एक बासरीचं केलेलं आहे. ते म्हणजे तिचं नाव आहे पांचजन्य वेणू. भगवान श्रीकृष्णाचा शंख होता पांचजन्य शंख. त्याच्यामध्ये एका शंखामध्ये उरलेले 4 शंख असायचे आणि त्यामुळे त्याच्यात अनेक स्वर असे वाजायचे की युद्धप्रसंगी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या शत्रू सैन्यामध्ये गर्भगळीत होत असत. पण ह्या पांचजन्य वेणूमुळे स्वरांमध्ये 5 स्वरामध्ये चेंज होणारी आता 3.5 ते 4 स्वरामध्ये बदल होतो. एक सफेद 4, सफेद 3, काळी 2 आणि सफेद 2 अशा 4 स्वरामध्ये बदलणारी ही बासरी आहे. आणि ही बासरीचं नाव ठेवलेलं आहे पांचजन्य वेणू. आणि ह्याच्यातनं भीती निर्माण होण्याऐवजी अत्यंत शांती निर्माण करू शकते. आणि या शांती निर्माण करण्याचं कार्य म्हणजे ह्याच्यामधनं आनंद परमानंदापर्यंत जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकेल. कारण ह्याच्यामध्ये अनेक बासऱ्यांचं कॉम्बिनेशन आहे. ही एक बासरी अशी लेंथला बदलता येते, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. त्यामुळे ह्याच्यामध्ये अनेक स्वरांचं कॉम्बिनेशन आहे. अनेक स्वर म्हणजे आपण आता 4 स्वरांचेच बदल होतो असं नाही, तर 4 स्वरांमधले जे इन्फिनाइटली व्हेरिएबल स्वर आहेत. आता बासरी ही इन्फिनाइटली व्हेरिएबल स्वरात सर्व बदल केलेले आहे. आता जी हार्मोनियम असते स्केल चेंजर, ती फक्त काळी 2 ते सफेद 2 ह्याच्या मधले स्वर वाजू शकत नाही, पण ह्याच्यात मधले स्वरांना सुद्धा वादन करता येईल आणि ते 3 ते 4 सप्तकापर्यंत सहज वाजवता येईल अशा प्रकारची बासरी केलेली आहे. आणि त्यामुळे याला वादन करताना कुठल्याही टेम्परेचरला कुठल्याही कंडिशनमध्ये वाजवताना बासरी वादकाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि हे सर्व जगभर प्रसिद्ध व्हावं असे मी भगवान श्रीकृष्णाकडे. कशापासून बनवली आणि आता ही बनवलेली बासरी आहे ही PVC पाईप आहे. ही सगळी PVC पाईप आहे. म्हणजे त्यामुळे ह्याच्यात एक स्लायडिंग जे आहे एअरटाईट स्लायडिंग शक्य झालेलं आहे. आणि दुसरी आहे ती कार्बन फायबरची आहे. ही कार्बन फायबरची आहे. हे जे चांद्रयान मंगळयान वगैरे होतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यात सगळी सिस्टीम केलेली आहे. ही थोडी कॉस्टली होईल, पण ही उत्तमपैकी म्हणजे 4थ्या मजल्यावरनं खाली टाकली तरी सुद्धा याला काय होणार नाही. ह्याचंही तसंच आहे. दोन्हीमध्ये उत्तम प्रकारचे म्हणजे अनेक वर्ष टिकण्याची शक्यता आहे. बांबूच्या बासरीमध्ये तिथं 2-4 वर्षात 10 वर्षात क्रॅक जाऊन त्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्या गोष्टी या दोन्ही बासरीमध्ये शक्य झालेल्या आहेत. आणि हे उत्तमपैकी साथीचं वाद्य म्हणून सुद्धा आता प्रसिद्ध होऊ शकेल अशी माझी एक खात्री आहे. याचं पेटंट मिळवले का तुम्ही? आता निषाद आहे पहा, माझा शब्द आहे. अर्थात अनेक मिळत आहेत, पण माझे आणि त्याचं दोघांचं सारखंच आहे. आणि मी बासऱ्या बदलणार आहे बरोबर.
केशव वेणू तीसुद्धा आपण पाहिली. तर मुळात नेहमीच्या साध्या बासरीमध्ये सुद्धा ही स्केल चेंजर आणणं हे थोडंसं अवघड आहे, त्याची गणितं आणि सगळी जमवणं. तर आता ही केशव वेणूमध्ये सुद्धा गुरुजींनी ते गणितं सगळी जमवलेली आहेत की जेणेकरून जी 3.5 सप्तक वाजणारी बासरी आहे तिच्यामध्ये सुद्धा असाच स्केल चेंजरचं हे गणित आणि ही रचना आणलेली आहे. याचा उद्देश असाच आहे की स्वरांची जी उंची आहे ती सांभाळण्यासाठी, ती जमवण्यासाठी या बासरीची लांबी ही विशिष्ट करण्यात आलेली आहे आणि या हेतूने प्रेरित या सगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या बासऱ्या आहेत की त्या स्वरांची उंची मिळावी. या बासरीला एकदम जर आपण बघितलं तर हा जो हे 2 भाग आहे, तर सगळ्यात जवळ सफेद 4 हा पहिला स्वर सुरू होतो. तर या स्वरात मी राग मालकम थोडं वाजवतो. सफेद 4 म्हणजे मी काही कॉमन वे केलेलं आहे. ह्या स्वरात तो वाजवणार आहे, पण हा झाले साय त्याचा पूर्ण असल्यामुळे ह्या शंखाचं वादन झालं की उरलेल्या शत्रू पक्षामध्ये भयभीत होऊन जातो. बासरीने दुसरं कार्य केलेलं आहे, याच्यामधनं अत्यंत उत्तम प्रकारचं वादन करता येईल आणि 5 स्वरापर्यंत त्याची चेंज करता येईल अशा प्रकारचं याचं माझं एम होतं. पण मीटर मला जे पाहिजे होते ते मिळालेलं नाही, पण तो जर मिळाले तर साधारण 5 स्वरापर्यंत त्याची चेंज किंवा म्हणजे व्याप्ती वाढू शकेल. आता 3.5 स्वरापर्यंत आम्ही तो आपल्याला ते वाजवून दाखवणार आहोत. तर हे जे आहे ते PVC पाईप आहे, कारण 5 स्वर किंवा आता 3-4 स्वर जे या पॉईंटला आणलं की ई वाजणार, या पॉईंटला आणलं की डी वाजणार. ई म्हणजे सफेद 3. ह्याच्या पुढे जर इथपर्यंत आणलं तर ह्याच्या डीच्या खाली सुद्धा थोडीशी वाजेल आणि ह्याच्या पुढे आज घातली तर आज सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे सफेद 4पर्यंत सुद्धा ती वाजवता येते. अशा प्रकारे तिथं वादन करता येतं. पूर्वी कसं ही बासरी काहीच करता येत नाही, त्यामुळे एक स्वराला म्हटलं की एक स्वरच बघा दाखवतो. हे जो बदल आहे तो बदला सुद्धा बदलायला लागतो. बघा